रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आता वेळ झाली आहे लग्नाला जाण्याची, कारण आज सुट्टी आहे आपण. आणि विशेष कारण म्हणजे आज आपल्याला गारज येथे लग्नासाठी जाणं आहे. परंतु त्याआधी आपल्याला दवाखान्यामध्ये जायचं आहे. बायकोला का 8-10 दिवसापासून ते काढण्या झाल्या होत्या, कांजणे म्हणतो आपण त्याला. आणि ते उन्हाळ्यामध्ये खूप त्रासदायक असतं, त्याला खूप आग वगैरे असते, संपूर्ण शरीरावर पटकळ वगैरे येतात, तुम्हाला माहितीच आहे. तर ते आता बरं होत आलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा दवाखान्यावर जाणे. तर आज तिकडेच जाऊन येते दवाखान्यामधून. तुम्हाला मित्रांनो भेटूया पुढच्या वेळी. ऊनच लय राहावं इकडे. येत नाही पण मामा आणले लहान समोर बघा सर्व. तर मित्रांनो आता लग्न वगैरे लागलेलं आहे आणि आता लग्नामध्ये दाजी भेटलं आहे, ताई भेटलं आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे. तर म्हटलं एक आठवण म्हणून एक व्हिडिओ काढून घ्यावं. तर चला मित्रांनो भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण. तर आता वेळ आहे गाडीला पण काही खाऊ पिऊ घालण्याची. तर आता पेट्रोल पंपावरती आलो आणि ती ऑइलची पुडी असते म्हणे, त्याने ॲव्हरेज वगैरे जास्त देते गाडी. तर म्हटलं चला आपण एक पुडी टाकून घेऊ. पेट्रोल भरलं. नंतर उजूक आता लग्न सराई चालू आहे. संध्याकाळचं लग्न होतं, वाळू तिथे आलो होतो. खूप जल्लोषामध्ये मुलं नाचत होती, तिकडे नवरदेव नवरी बसलेले होते आणि खूप मोठ्या आवाजात ती फटाके वगैरे सर्वच भारी होतं मित्रांनो. इथं डेकोरेशन वगैरे समोर कुंकू वगैरे लावून घेतलं. नंतर गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि हा समोर बघा सुंदर असा हॉल, भरपूर लोक होते. हे सुरुवातीचाच फोटो घेतलेला आहे मी. त्यानंतर आता आम्ही बसलो जेवणासाठी, कारण नवरदेवाला वेळ होता, डीजे वाजत होता. चला म्हणलं कृष्ण भाऊ आपण जेवून घेऊया. मग आम्ही जेवायला होतं बटाट्याची भाजी, भात पोळी सगळंच काही ओके होतं. त्यानंतर या साईडला लग्न वगैरे लागलेलं आहे आणि आता वेळ झाली घरी निघण्याची. फटाक्यांची आतिषबाजी चालूच होती. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.